नमस्कार मंडळी, योगितास व्लॉग्स मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। आजच्या भागामध्ये आपण छान छान असं चांदीच्या वस्तू बघणार आहोत। आता गुढीपाडवा जवळ येतोय, तर आपण छोटेसे ना गुढी आलेले आहेत चांदीचे, ते तुमच्याशी मी या भागामध्ये शेअर करणार आहे। त्याची किंमत काय आहे आणि इतरही काही वस्तू आहेत, युनिक अशा आलेलं कनेक्शन आहे। आणि आपला फेमस असा प्रीतम सिल्वर मध्ये आपण आलेलो आहोत। हे आहे विठ्ठल गल्लीमध्ये ठाण्यामध्ये वेस्टला। तर संपूर्ण ॲड्रेस मी तुम्हाला पुढे सांगते, तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला सगळी माहिती मिळेल। चला आपण व्हिडिओला सुरुवात करू। ठाणा स्टेशनला तुम्ही आलात ना, पश्चिमेला यायचंय आणि बघा ही पुढे जांभळी नाकाचा परिसर आहे। ही आहे विठ्ठल गल्ली। कुटीरोद्योग मंदिर म्हणून उपाहारगृह आहे। तर विठ्ठल गल्ली आहे ही, आणि त्याला हे आहे प्रीतम ज्वेलर्स म्हणून। तर आपण शॉप मध्ये व्हिजिट दिली आज आणि बघूया काय काय सिल्वरच्या वस्तू आपल्याला बघायला मिळतात। नमस्कार दादा, रमेश दादा आपल्या सोबत आहेत आणि आपल्याला दाखवणार आहेत वस्तूंची किंमत काय, वजन काय आणि चांदीचा आजचा भाव काय दादा। लाख रुपये किलो झाला, थोडा वाढला म्हणजे सोनं आणि चांदी दोन्ही वाढलं। सोनं झाला 90,000 आणि चांदी लाख रुपये, चांदी लाख रुपये किलोने झालेली आहे। तरी सुद्धा आपल्याला काही भेटवस्तू किंवा लागतातच चांदीच्या वस्तू। दादा हे ह्याची काय कलर्सची किंमत आहे? हे जरा वर्टिकल घडू बोलतात त्याला, फॅन्सी घडू आहे। अच्छा, मला डिझाईन वगैरे आहे, हे वजनावर असतं। तरी म्हणजे याच्या साधारण किती असेल तुमच्या? 7 ते 8 हजारामध्ये हे सगळं वजनावर। आपण आता वस्तू बघूया आणि भाव तर तुम्हाला कळलेला आहे, म्हणजे प्रत्येक वस्तूची किंमत तुम्हाला अशी ठराविक सांगता येणार नाहीये। वजनावरच चांदीच्या किंवा सोन्याच्या वस्तू असतात। आपण त्याचं एक एक बघूया, डिझाईन काय काय नवीन। अच्छा, मस्त डिझाईन बघा ना, वेगळंच असं प्युअर चांदी असते ना। तुम्हाला इथे प्रीतम सिल्वर मध्ये प्युअर चांदीचं कलेक्शन बघायला मिळेल। आणि त्याच्यामध्ये बघा त्यांच्याकडे वेगळं वेगळं असं, इथे सगळं हे हे आहे ना दादा, अष्टलक्ष्मी अष्टलक्ष्मी कलश। आणि याच्यामध्ये पण साईज किती येते दादा? 300 ग्राम पण येते, छोटी पण येते, बारीक पण। अच्छा, म्हणजे 300 ग्राम तुम्हाला किती हवं तसं वजनाप्रमाणे ह्या अष्टलक्ष्मी कलश मिळणार आहे दादा। तरी ह्याची सांगा अंदाजे किती असतील, किती किलोचं असेल? हा आपल्याला 250 ग्राम पर्यंत। 250 ग्राम म्हणजे मग तुम्ही धरायची किंमत। अच्छा, 22 ते 23 हजारापर्यंत हा येणार आहे। बघा सुंदर असा आहे आणि त्याच्यामध्ये त्यांच्याकडे बघा बरेचसे असे वेगवेगळे पॅटर्न आहेत। हा याचा घाट वेगळा आहे ना दादा, आणि ह्याचा वेगळा आहे। लहान मोठे सगळे तुम्ही पण आपल्याला पाहिजे हवे बारीक गोड आपण देवापुढे ठेवतो ना। त्याची काय किंमत असेल दादा? ते जास्त महाग नाही, आपल्याला 2500 पर्यंत, 2,500 आजच्या भावाच्या प्रमाणे। मस्त आहे बघा, जसा हा मोठा आहे ना तसंच आहे। आपण देवापुढे रोज ठेवतोच ना पाणी वगैरे, देवापुढे आपण कलश म्हणून ठेवतो। अच्छा, हे पूर्ण हे का त्याला हे केलेलं आहे वेगळा, पण हे त्याला गोल्डनचं काय दिलेलं आहे? आपल्याला त्याला पॉलिश बोलतात वेगळी, ती पॉलिश। अच्छा, पूर्ण सिल्वरच आहे, पूर्ण सिल्वर। हे बघ, मग ह्याची काय किंमत असेल? मस्त स्वस्तिक वगैरे 16 ते 17 हजार रुपये 20-25 असं आपण घेऊ तसं, म्हणजे 10 हजारात वगैरे पण बसून। छोटा हवा असेल तर, लहान असेल म्हणजे साईज वर आहे आणि वजनावर आहे। हे पण छान आहे बघा, ओम श्री वगैरे आहे, स्वस्तिक सुद्धा आहे, शुभचिन्ह आहे। आपण सुंदर असं आहे, म्हणजे बघा ना पॅटर्न तुम्हाला दाखवते, सुंदर असं पॅटर्न आहे। वेगवेगळे कलश बघायला मिळतात। हे तर नवीनच घाट आलेलं आहे, मस्तच सुंदर आहे, फॅन्सी मध्ये युनिक असं। आणि आता गुढीपाडवा येतोय, तर आम्हाला गुढीचं सांगा प्रॉपर। नवीन कलेक्शन आलं गुढी। अच्छा, त्याला हे वस्त्र वगैरे हॉलमार्क 9 to 5 प्युरिटी। बरं, त्याला हेच असं कलश लावलेलं आहे, जसं आपण बघतोय ना त्याप्रमाणे ही गुढी सजवली। मग दादा ही आतमध्ये स्टिक येणार आहे, ती पूर्ण ह्याची आहे? त्याला असा हा कलश आडवा केलेला आहे, उपडी केलेला आहे आणि ही चांदीची स्टिक आहे। आणि बघा अशा पद्धतीने। तर याची काय बोलली किंमत? किंमत आपल्याला किती? 4,500 रुपये आणि ह्याची 7,000 म्हणजे ह्याचं जरा वजन हे आहे। तर छोटीशी गुढी पण आहे आणि कायमची होऊन जाईल की नाही? माशी अशी आम्हाला जास्त मोठी हवी तर बनवून पण मिळणार ना ऑर्डर प्रमाणे। तुम्हाला ह्या ज्या वस्तू आहेत ना आपल्या आवडीप्रमाणे वजनाप्रमाणे बनवून पण मिळतील। ह्या कशा ही समई हलकी फुलकी 6,000 7,000 एक घेतली तर तुम्हाला 6,000 आहे सुरुवात आहे। मस्त चांदीच्या समयांचं कलेक्शन बघा बघा, वेगळं वेगळं दिसतंय, सुंदर आहे।
हे बघा, हे पण यांचं पॅटर्न वेगळं दिसतंय, हे पण छान आहे. दादा हे कितीला घेतली तर मग ती तशी वाढून मिळते. बरोबर. हे बघा, आजच्या भावाप्रमाणे आपण थोडक्यामध्ये जाणून घेतोय आसपास त्याच्या. दादा ते दिवे पण सुंदर दिसतात, नवीन आलेत का हे वाले? दाखवा. खूप सुरेख आहेत ना हे, भेट वस्तू देण्यासाठी जवळच्या नातेवाईकांना. मस्त सुंदर असेल. 6,000, 7,000, 5,000, 4,000. 4,000. तरी सुरुवात किती पासून बसू शकते आमची? 3,500 तुम्हाला दिवे इथे करून घेता येतील किंवा इथे मिळतील सुद्धा तुम्हाला. छान आहे बघा, ह्याचं तर वेगळंच पॅटर्न आहे, म्हणजे एक समईचा लुक आहे ना हा, दिव्याला उंच सारखा आहे. आणि दादा हे मग काळं वगैरे रोज असे वापरलं तर काय प्रॉब्लेम नाही ना? काळं पडतात आपण कोलगेट पावडर स्वच्छ करायचे, बाकी बरोबर. आणि ते शेवटी आपलं वातावरण असतं, कुठे आपण राहतो कुठे पण पडतच. ठेवायचं गाय वासरू. अच्छा, कामधेनू. दूध पितानाच आहे, शुभ असतं. दादा मग ह्याचं काय वजन असणार आहे? पाव किलोची, 250 ग्राम. पाव किलो. 30,000. बरं, 30,000. म्हणजे याच्यामध्ये मला छोटी पण बरोबर आहे ना? हे बघा, गाय वासरू आहे आणि हे तर पाहिजेच घरामध्ये. दादा हे काय आपल्याला युनिक लालटेन असं ना, युनिक लालटेन चांदीची, त्याला बघा हे केलेलं फॅन्सी असं लुक दिलेलं आहे, म्हणजे अँटिक असं. आणि दादा हे सांगा. आपला 8 ते पंचारती करतो ना. हा, तुपाच्या वाती लावून करू शकतो. आपला कापूर ठेवू शकतो. छान आहे. याची काय किंमत असेल? किती? 32,000 तुम्हाला ही पंचारत येणार आहे. 5 वातींची आहे आणि हे पण सुरेख दिसते. वाव. इथे तुम्ही शिवलिंगाची पण टाकतात. कोणतं? पिंडीचं. नर्मदेश्वर पिंडी. वाव, काय सुरेख आहे बघा ना, मस्त. नागासोबत आहे, नागाचा फणा आहे असा, शेषनाग. त्रिशूळ पण आहे. मस्त आहे बघा. ह्याचं हे पॅटर्न तर वेगळंच आहे. त्याच्यामध्ये शिवलिंगाची स्थापना करू शकतात. जमरोशी त्रिशूळ आहे. मग हे पण सगळं वजनाप्रमाणेच येणार आहे ना? नंतर ते नैवेद्याचं ताट दाखवा, छोटं वालं आणि मोठं वालं. केळीचं. ही कशी आहेत? स्टार्टिंग 2,000. 2,000. छान आहे ना, केळवण किंवा रुखवातीमध्ये. हा जडवाला आहे 15,000. तशी केळीच्या पानाची बरीचशी साईज आहे त्यांच्याकडे. बरं. आणि असं बरंचसं कलेक्शन आहे. तुम्ही बघा, ग्लासांमध्ये, थाळीमध्ये वगैरे आहे आणि मुखवटे सुद्धा आहेत त्यांच्याकडे. मुखवटे दादा किती पासून येतो सुरुवात? छोटावाला दाखवा जरा. हा दाखवा. 30-35,000. 30-35. हे पूर्ण वर्क केलेलं आहे ना? असं गेलं तर कमी पडेल मला. अच्छा. हा किती? आपल्या 10,000. 10,000 म्हणजे ह्याला तुम्ही छान सजू पण शकताय. आणि हे तुम्हाला सजवून पण देत तुम्हाला, असं काम करून देत. अच्छा, मग हे पण सिल्वरच आहे, फक्त त्याला गोल्ड प्लेटिंग आणि स्टोनचं काम केलं त्याच्यावर. अच्छा. 3D आहे, डोळे केले. याची काय किंमत आहे या मुकोट्याची? 18,000. 18,000. आणि हे 10,000 आहे. खूप सुरेख आहे आणि वजनदार आहे, अगदी मस्त. तिथे तर त्यांनी सजवलेली पण आहे आणि मोठी साईज सुद्धा आहे. दादा हे छोटे छोटे काय ते दिसत आहे? करंट आहे, दाखवा जरा. मस्त सुंदर कुंकवाचा करंडा, मस्तच. आपण हळदी कुंकू ठेवायला. आणि काय याची किंमत? 1,500 रुपये. मस्त. जवळचं जर नातेवाईक कोण असेल, केळवण द्यायचं असेल तर हा एक वेगळा असं हे तुम्ही गिफ्ट देऊ शकताय. किंवा आपल्या स्वतःसाठी सुद्धा तो सुंदर असं आहे, हळदी कुंकवासाठी मस्त होऊन जाईल. तुम्ही अजून एक घेतला तर तुमची ही जोडी होऊन जाईल. अच्छा, अरे वा, खूप छान आहे. कुंकवाचे करंडे मस्तच आहेत, गोल मध्ये, स्क्वेअर मध्ये. सुंदर. किती? 45. अच्छा अच्छा, अशा प्रकारे आहे. तुम्ही झाकून पण ठेवू शकता, म्हणजे काळा नाही पडणार, दिसायला पण सुंदर ना. मस्त. चांदीचा बाळकृष्ण आहे. वाव, मस्त मस्त कलेक्शन बघायला मिळतंय. अजून पण तुम्ही आलात तर दिव्यांचे, लांबण दिवा आणि तुम्हाला गिफ्टिंग साठीच काही घ्यायचं असेल, हे त्यांचं सेक्शन ना पूर्ण गिफ्ट साठीच आहे. दादा हे किती पासून तरी सुरुवात आहे आपल्याकडे? स्टार्टिंग आपल्याला फ्रेम 500 पासून 1500, 2000. ही 500, 1500 वगैरे आहे. म्हणजे असं पण तुम्हाला आहे, गोल्ड प्लेट केलेलं आहे. आणि यांच्याकडे 700-800 पर्यंत हे वाला. हे गजलक्ष्मी कशी? स्टार्टिंग 2,000 रुपये जोडी, 3,000 रुपये जोडी. अच्छा, 2-3 हजार रुपये. बघा
वाव, इथे लहान साईज आहे, इथे मोठी आहे आणि मस्त मस्त वेगळंच असं आहे. उभी वरती सोंड केलेली, कधी पण शुभ असतं, गजलक्ष्मी. आणि बरंच असं कलेक्शन आहे. चांदीचं तोरण आहे बघा आमच्याकडे आलेलं. अरे वा, हे कसं? आपल्याला 2200ला भेटते. 2200ला बसणार आहे. बरं. हळदी कुंकुम अक्षदा आणि काय आपण सगळं त्यावर ठेवू शकतात. हे 2 नुसतं हळदी कुंकुम. वाव. आणि 3 हळदी कुंकुम आणि अक्षदा. हा 2चा कसा येणार? हा आपल्याकडे 5000. 5000 पर्यंत. आणि हा 3चा? हे आपल्याकडे 7 7.5. छान आहे, हा पण छान आहे, म्हणजे झाकणाचा आहे. हा करंजा आहे. हो, सुरेख आहे बघा ना, मस्त. छान आहे, मोर वगैरे आहेत, म्हणजे छान आहे. हा कितीला बोलले दादा? 8.5. म्हणजे 5000 4000 पासून तुम्हाला आहेत. 3 खणांचे पण आहेत असं बघा. 4चं आहे, 2चं आहे. आणि बरंच पॅटर्न आहे त्यांच्याकडे वेगवेगळं. अच्छा, किती तासाचं हे? हे कमीत कमी 2 दिवस. 1 दिवस म्हणजे 1 दिवसासाठी. तर याची साधारण किंमत काय असेल? 25-26. बरं, 25-26 हजार. 25-26 हजारापर्यंत आहे. आणि घासायला वगैरे पण आणि बरंच याच्यामध्ये राहील. आपण देवस्थानाला भेटवस्तू वगैरे देतो किंवा नवस बोलतो, तसं ह्या चांदीच्या वस्तूंचा तुम्ही जर नवस बोललेला असेल तर तुम्ही छान इथे खरेदी करू शकताय. हे बघा, छान घाट वगैरे आहेत, त्याची फिनिशिंग छान आहे आणि ह्याच्यामध्ये घासता यायला पण सोपं आहे. हे जास्त करून आपण मंदिरात बघतो, मग त्याच्याप्रमाणे तुम्हाला हो बरं पडतं. त्याच्यामध्ये छोटी साईज पण आहे. बरं, हे लांबण दिवा आहे का? तोवाला दाखवा जरा. वरती साखळी आहे. बरं, तर लांबण दिवा सुद्धा आहे. असं बरंच कलेक्शन पाहायला मिळेल तुम्हाला. एक असं तर कोणाला हवं असेल घरपोच सेवा तर तुम्ही देता असं कुरिअर वगैरे? कारण इथे बघूनच घेतात मोस्टली चांदी सोन्याच्या वस्तू आपण जवळ जाऊनच खरेदी कराव्यात, तेच चांगलं असतं. कुठूनही घ्या, जवळून पारखून घ्या, उत्तम कलेक्शन बघता पण येतं आणि आपल्याला त्याचं क्वालिटी कळते आणि तुम्हाला त्याच्याप्रमाणे बिल करून आरामात खरेदी करून घरी जात आहेत. कारण का ऑनलाईन तर हे होऊ शकत नाही या गोष्टी. सोनं आणि चांदी हे आपण एकदम मेहनतीने करून जोडून अशा वस्तू घेत असतो. तसंच तिने ह्या वस्तू आपण बघितल्या. दादा, तुम्हाला गुढीपाडव्याच्या ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा आणि खूप धन्यवाद. छान कलेक्शन आपण एक्सप्लोर केलं. नंबर तुम्हाला ऍड्रेस आणि नंबर स्क्रीनवर दिलेला आहे, नक्की बघा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.